अरे 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 बोल. दिदे दाजी तुम्ही बसून घ्या, आपण बसता बांधून घ्या. अरे बस. अहो बसाव दाजी. दिदे बस बस. हा आम्ही तुमच्यासाठीच थांबलो होतो. आता करायची का सुरुवात? हो मम्मा. अमोल पण हळू हा. आप्या, अर्जुन, तुम्ही पसंती करा आधी. हो बापू. पण आप्पीची काय हरकत नसेल तर मला असं वाटतं की आपली कपडे अमोलला चॉईस करू ना. अरे वा चालेल. हा पण मग त्याचा ड्रेस आपण चॉईस करायचा. चालेल चालेल चालेल. चालेल चालेल चला. ते बघतो. हा छान वाटतोय ना कलर. हा आवडला का जास्त मला. तुला बघ विचार. अमोल कुठला. बाबा रेड खूप भारी आहे, मला खूप आवडला. रेद रेद हा रेद. दादा हा द्या. मा तुझ्यासाठी साडी बघ. बापरे. अरे वा कशी वाटतेय. छान ना. छान आहे रे. मस्त. वा वा वा. भांजे तुमचा ड्रेस पण भारी काढलाय बरं का मा बाबांनी. मग दिप्या मामा. अहो वंसप, ही साडी कशी आहे हो? अरे वा छान आहे ग मोना. अगं मोना, काय मस्त रंग आहे ग. खरंच हा तुझी पसंती चांगली आहे. एक काम करतेस का मोना, माझ्यासाठी पण तूच साडी बघ ना. हा रुपाली ते बघूयात, पण आधी माझ्यासाठी बघते. ओ दादा तो पिवळा कलर दाखवा ना. तो नको रेड दाखव. रेड. हो तो नको, तो जांभळा दाखवा ना. हा तीच द्या. दादा पोपटी दाखव. मोना नवरा पसंत करताना पण एवढा विचार केला नसेल ना ग. हो ना, चुकलंच माझं. लग्नाच्या वेळी काहीच माहित नव्हतं. काय होईल कसं होईल म्हणून ना अंगात लग्नाचा कुर्ता होता ना डोक्याला मंडावळे. आज हा कुर्ता बघून काहीतरी वेगळंच वाटतंय अर्जा. तिला पण असंच वाटलं असेल. तिचं लग्न नीट व्हावं. तुम्हाला म्हणला होता ना लग्न करीन तर आपण संगत करीन. तसं झालं नाही म्हणून रात्री पळून लावली तिला. कोण आहे तुझी ती सांग ना. कोण आहे तुझी ती. असं झालं नाही. अर्जुन बे अगं तू ह्या लग्नाच्या शालूत आपल्या लग्नात दिसत होतीस तेवढीच भारी दिसतेस ग. हा म्हणजे लाजल्यावर अजून भारी दिसतेस. अरे हे बघ लग्नाचे कपडे, हा शालू बघितल्यावर एकदम लग्नाच्या दिवसाची आठवण झाली. मला पण सगळं आठवलं ना की असं वाटतं काल घडून गेलंय सगळं. ओय अजिबात नको. काल अजिबात नको. का काय का माझ्या डोक्याचा बाप वाढेल. म्हणजे बघ की तुला मनवायचं, तुझं मन जिंकायचं, ही पोरगी माझा नवरा म्हणून स्वीकार करल का नाही ह्याचा विचार करायचा दिवसभर. नको काल नको. काय रे. नाही पण तुझा राग साहजिकच होता ग. कुठल्या पोरीला वाटणार नाही आपलं लग्न थाटामाटात व्हावं, असं लग्नाच्या जोड्यात व्हावं.
त्यावेळी मला एवढं काय वाटलं नव्हतं, पण आज हा कुर्ता हातात घेतला आणि एकदम लग्नाचं फिलिंग आलं ग. आपले थँक्यू तुला. तुझ्यामुळं मला माझी जबाबदारी कळली. त्या घाई गडबडीच्या लग्नामध्ये जबाबदारीची जाणीव झाली नव्हती ग. म्हणजे वाटलं होतं हा अर्जा लग्न झालं. आणि एक पोरगी आपलं घर सोडून माझ्या घरी राहायला आली. तिची जबाबदारी आयुष्यभरासाठी घ्यायची याची जाणीव नव्हती झाली मला. म्हणूनच कदाचित आपण इतकी दिवस एकमेकांपासून वेगळे होतो. मी चुकलोय ग. मी आपल्या नात्यात सपशेल चुकलोय मी. फक्त माझ्या स्वभावामुळे आपल्यातले सोन्यासारखे दिवस अक्षरशः रडत काढलेत मी. पण आता नाही.